आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हनुमंत, माझा लक्ष्मण जो सदैव मी समोर आल्यावर उभा राहतो, तो माझ्या समोर डोळे मिटून पडला आहे। हे कसं झालं? प्रभू, धरणीधर जेव्हा धरतीवर पडले तेव्हा सूर्यचंद्राची गती थांबली। परंतु का? कोणत्या कारणानं? ब्रह्मांडात अशी कोणती शक्ती आहे जिनं लक्ष्मणाला शक्तिहीन करून टाकलं? वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम। हृदयावर खोल वार झालाय, श्वासही कमी कमी होत चाललाय। मग आता काय होणार? कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे। तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते। याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडे केवळ एका रात्रीचाच वेळ आहे, म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे। प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ। युवराज इंद्रजितांचा विजय असो, 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 युवराज इंद्रजितांचा विजय असो। सावध राहा अयोध्यानाथ। आज रावण कुमार पूर्ण शक्तीसह तीव्र गतीने हल्ला करण्यासाठी येत आहे। आम्हीही झोपलेलो नाहीये विभीषणजी। आम्हीही जोरदार वेगाने टक्कर देऊ। मला आज्ञा द्या प्रभू, मी पुढे जाऊन आपल्या सेनेच्या व्यूहरचनेचे निरीक्षण करतो। पुढं वा बजरंगबली। जय श्रीराम। अरे माकडांनो, कुठे आहे तुमचा राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण? काय नागपाशाचं विष अजून उतरलं नाही ते तुम्हाला निरर्थक मरायला पाठवलं। आपल्या बळावर घमेंड करणारे अंगद हनुमान कुठं जाऊन लपलेत? जय श्रीराम। हनुमानाची जेव्हा आठवण काढाल तेव्हा प्रगट होईल।
आपल्या राम आणि लक्ष्मणाला सांगा समोर या, किंवा आपली अस्त्र शस्त्र आमच्या पायाशी टाका आणि अयोध्येला परत जावं. तुम्हा निशाचरांना यमलोकात पाठवल्याशिवाय आम्ही लोक अयोध्येला परत कसे जाणार मेघनाथ? हा? आलास तू? आपल्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावाला बरोबर नाही आणलंस? मोठमोठ्याने नाद नको करूस मेघनाथ. मेघनाथच्या सिंहनादाचे परिणाम तू पाहून चुकलायस, काल वाचलास, परंतु आज साक्षात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुला वाचवण्यास आले तर ते सुद्धा वाचू नाही शकणार. हे घे. क्षणी प्रत्यक्ष क्षणी अदृश्य, कधी धरतीवर कधी आकाशी, कधी धरतीवर कधी आकाशी. हा मायाधारी मेघनाद अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये, अति सूक्ष्म होऊनी क्षणामध्ये. सौमित्र नसे तिळ मात्र उणारण कौशल्यात युद्धाच्या, कौशल्यात युद्धाच्या. दोघे अजिंक्य दोघेही वीर, दोघे दोघांशी लढती असे, दोघे दोघांशी लढती असे. या महासंग्रामा पाहुनी देवादिक हरकून जाती, फेरणी भेटती वीर असे तीरावर तीरच सुटती. हर हर महादेव, हर हर महादेव. कधी दूर होऊनी वार करी, कधी येई लक्ष्मण निकटसा, कधी येई लक्ष्मण निकटसा. श्रीराम शपथ घेई लक्ष्मण रणित्या सुरांचा नाश करे, रणित्या सुरांचा नाश करे. इंद्रजिताच्या रूपामध्ये रावणाची अंतिम आशासे, रावणाची अंतिम आशासे. दक्ष राहुनी लक्ष्मण लढतो रामाचा विश्वास असे, रामाचा विश्वास असे. पुल्या पुल्या वीरांचे दोन्ही दल जय घोषच करती, तीरांशी लढती तीर अति वीरांचे युद्ध न थांबे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. दादा दादा, तू कपटनीती करू लागलाय, अदृश्य होऊन प्रहार करतोय. दादा मला आज्ञा द्या, संपूर्ण राक्षस जातीचा नाश करण्यासाठी मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करीन. नाही लक्ष्मण, ब्रह्मास्त्र अत्यंत विनाशकारी आहे. शास्त्र त्याच्या प्रयोगाची परवानगी प्रत्येक परिस्थितीत नाही देत. म्हणूनच आपल्याला उत्तेजित होऊन धर्मयुद्धाचा मार्ग सोडून चालणार नाही. परंतु राक्षस लोक कोणतीही नीती नाही मानत. ते युद्धात छलकपटाची मदत घेऊन आपल्या सेनेचा संहार करतायत. त्यांच्या मायावी शस्त्रांपासून वाचण्याचा एकच रस्ता आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला जावा. युद्धनीती सांगते, अयुद्धमानम प्रच्छन्नम प्रांजलिम शरणागतम पलायमानम मत्तम वा नहंतुम त्वमिहार्हसि.
अर्थात जो समोर युद्ध करत नसेल, शरण आला असेल, युद्धातून पळून जात असेल किंवा वेडा झाला असेल, त्याच्यावर ब्रह्मास्त्रासारख्या महासंहारक अस्त्राचा उपयोग वर्ज्य आहे. परंतु नाही लक्ष्मण, नाही. अधर्मानं मिळवला गेलेला विजय कधीच कल्याणकारी नाही होऊ शकत. जशी आज्ञा दादा. लक्ष्मणास जिंकू न शके, विफल होती त्याचे बाण. इंद्रजीत शक्तींना करीतसे आव्हान. वीज चमके आकाशी अन बाणांच्या परी सुटे खंजी. नरवीराचा ऊर भेदण्या येतसे त्याचा मायावी खंजी. काही उपाय कोणाचा चालेना, काही उपाय कोणाचा चालेना. नचेतसे कुणाच्या कह्यात, लक्ष्मणाच्या उरात घुसला तेव्हा त्याचा मायावी खंजी. राक्षस योद्ध्यांनो, उचला याला, घाला रथात, घेऊन चला पिताश्रींच्या समोर. मात्र जमिनीला चिकटलाय महाराज. दूर व्हा. इंद्रजीतच्या विजयाची भेट लंकेश्वरांना मी देईन. धराला हात लावलास, धरतीमध्ये सामावला जाशील मेघनाथ. हे स्वतः धरतीला आपल्या फण्यावर धारण करणारे आहेत. तुझ्या सारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार. मेघनादना उचलू शके. उठा लक्ष्मण, वीरवर लक्ष्मण. शेषनाग हातात हनुमान. जय श्रीराम. मूर्छित लक्ष्मणाचा भार. हनुमान, हे काय झालंय? हनुमान, वीरवर लक्ष्मणाला हे काय झालंय? अनर्थ झाला सुग्रीव महाराज, अनर्थ झाला. लक्ष्मण, लक्ष्मण,
काय झालं लक्ष्मणाला? लक्ष्मण, लक्ष्मण, वीरवर, हनुमंत, माझा लक्ष्मण, जो सदैव मी समोर आल्यावर उभा राहतो, तो माझ्या समोर डोळे मिटून पडला आहे. हे कसं झालं? प्रभू, धरणीधर जेव्हा धरतीवर पडले तेव्हा सूर्यचंद्राची गती थांबली. परंतु का? कोणत्या कारणानं? ब्रह्मांडात अशी कोणती शक्ती आहे जिनं लक्ष्मणाला शक्तिहीन करून टाकलं? सांग, ही एखादी निशाचरी माया आहे? अयोध्यानाथ, ही निशाचरी माया नाही. मेघनादाने युक्ती योजून वीरघातनी शक्तीचा प्रयोग केला आहे. परंतु या वीरघातनीपासून वाचणं अशक्य आहे. नाही, नाही लक्ष्मण, नाही, नाही लक्ष्मण, नाही. बंधू, हे बंधू, तू यासाठी तर माझ्या बरोबर वनात नव्हता आलास. जर असं झालं तर अनर्थ होईल. ही धरणी भंग पावेल आणि राम त्यात सामावून जाईल. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय. श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? माझ्या वनस्पती आणि औषधी वनस्पती अशी औषधी वनस्पती नाही आहे ज्यांनी मी याचा उपचार करेन. वैद्यराज, रघुवीर, उतावीळ होऊन रोग्याचा त्रास दूर होत नाही. उपाय आहे, परंतु अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ. आपण सांगावं तरी श्रीमानजी. काय सांगू हनुमाना. येथून हिमालय पर्वतापर्यंत जाऊन सूर्योदयाच्या आधी परत येणं अशक्य आहे. त्यामुळे सांगून काय फायदा. वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय, सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन. आपण ते कठीण काम सांगावं तरी. जर इतकं धाडस आहे तर ऐक. कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी. यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे. परंतु लक्ष्मणाकडे
केवळ एका रात्रीचाच वेळ आहे, म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे. तेव्हाच या उपचाराचा फायदा मिळू शकतो, अन्यथा लक्ष्मणाचं प्राण वाचवणे अशक्य आहे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय. कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? हनुमंत, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून ती औषधी एका रात्रीत कशी येईल? प्रभू, कर्मवीर विचार नाही करत, केवळ कर्म करत राहतात. आपण आज्ञा तर द्या. प्रभू, मला पूर्ण विश्वास आहे बजरंग या कामातही सफल होतील. प्रभू, सकाळच्या पहिल्या किरण्या अगोदर संजीवनी घेऊन जर मी नाही आलो तर माझे हे मुख आपल्याला कधीही नाही दाखवणार अयोध्यानाथ. तू कधीच अयशस्वी होऊ शकत नाहीस हनुमंत. जय श्रीराम. वैद्यराज, त्या औषधीची ओळख तर आपण सांगितलीच नाही. त्यांची सर्वात मोठी ओळख आहे त्या प्रकाशमान असणं. एक दिव्य ज्योती त्यांच्यात जळत असते. या दिव्य औषधी समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या. त्यांची शक्ती ओळखून देवतांनी त्यांना हिमालयात गुप्त ठेवलंय आणि स्वतः रक्षण करतात. त्यांच्या आज्ञेशिवाय ही औषधी तुला नाही मिळणार. तुझ्या जाण्यानेच अदृश्य होऊन जातील. त्यासाठी त्यांचं रक्षण करणाऱ्या देवतांची प्रार्थना कर आणि तुझा हेतू धर्ममय आहे हे समजल्यावर तुला नक्की परवानगी देतील. जशी आज्ञा. संजीवनी जय श्रीराम. निघे भक्त हनुमान, व्याकुळ चिंताग्रस्त असा, विचार करी श्रीराम. काय मोल असे या जीवनाचे, भावाच्या कामी येईन जे. भावाला वाचवू शकलो न मी, कुणी माझे नाम न घेईल कधी. जगी सर्व जरी असले तरीही, भावाच्या परी सुखधाम नसे. ही जोडी अपूर्व दो भावांची, लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. लक्ष्मणाच्या विना हा राम नाही. पुल्या प्रभुचे नाव, श्री हनुमान जाती अविश्रांत. श्री हनुमान जाती अविश्रांत. गिरी कैलाश मार्गी त्या येई, शिवा पुढती अंजनी सुत झुकती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आशीर्वाद हनुमाना मार्ग कपि पार करी.
संतोषी सुफल मनोरथ होई तुझे सुफल मनोरथ होई तुझे पर्वत हा चमचमता का चमके आकाश उतरे कपी द्रोणागिरीवर अद्भुत पाहुनी प्रकाश चमचमता गिरीवर हो क्षणभरात सुप्त आगंतुका पाहुनी दिव्य प्रकाश हो लुप्त हे दिव्य औषधीचे संरक्षक देवतानो, मी केसरी नंदन वायुपुत्र हनुमान आपल्याला प्रणाम करतो. देवतांचे परममित्र प्रतापी महाराज दशरथाचे पुत्र वीरवर लक्ष्मण, देवतांचे शत्रू राक्षस राजपुत्र मेघनादाच्या हाताने घाव लागल्यामुळे घायाळ अवस्थेमध्ये मूर्छित पडले आहेत. यावेळी त्यांचे प्राण संकटात आहेत. मी श्री रामप्रभूंच्या आज्ञेने वैद्यराज सुषेणच्या सांगण्याने येथे आलो आहे. आपण दयाळू आहात. मला आज्ञा द्यावी की मी आपल्या स्वामींचे कार्य सिद्ध करू शकेन. हनुमंत, आम्ही तुझ्या विनम्रतेने प्रसन्न आहोत. तुझा हेतू धर्ममय आहे. तुला जे हवं ते या पर्वताकडून मिळेल. ह्यात कोणती आहे मृत संजीवनी? काय ओळख आहे त्या संजीवनीची? हनुमान, एक एक क्षण मौल्यवान आहे. उगाच वेळ व्यर्थ नको घालवूस. उचलून घेऊन चल पुरा पर्वत. वैद्यराज स्वतः ओळखतील संजीवनी. जय श्रीराम. संजीवनी ही कोणती खूण पटावी कशी पर्वत धरिते वाहती उचले हा हनुमान. जय 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 हनुमान. कपी उडूनी पोहोचे तिथे जन्मे जिथे जगदीश. अयोध्या पार करीतो कशी विना झुकविता शीर. क्षणोक्षणी
व्याकुळता येई, हळूहळू धीर सुटे, करी विलाप मनातही, सांगे लक्ष्मणा तेच, माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल, नको दुखवू मनाला, बोल काही बोल. दादा दादा म्हणूनी, दादा दादा म्हणूनी शब्द प्राणामध्ये भय, माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल. ह्या धरतीवर पुन्हा न होईल असा भागी मजसा, मी असताना बाण जिव्हारी तुझ्या लागला कैसा, जाऊ नाशके तोडून ऐसा प्रेमाचा हा धागा, प्राण त्याग मी करीन जर तू होशील आज न जागा. जागा हो आता तू, जागा हो आता तू भावा, माझ्या संगे बोल, माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल, माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल. रात्र संपली हनुमंता, अजून काना येशी, आस संपली डोळ्यामधली, अजून काना येशी. सूर्योदया सूर्यवंशीचा, सूर्य मावळून द्यावा, बोलविण्या विना बोलविणारा, बोल न बोले बोल. गप्प गप्प राहुनी, गप्प गप्प राहुनी माझा, धीर नको तोडू माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल माझ्या. तिथे हनुमान उडे, हाती पर्वत घेऊनी, तिथे उर्मिले घरी जळती, विझलेले दिवे. वैद्यराज, वैद्यराज, मी वनसे आणले. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी, आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. आपणच आता ओळखून घ्या ना यातील संजीवनी. चला वैद्यराज. काय हीच आहे संजीवनी? होय, हीच आहे संजीवनी. थांबा, उतावळ्या होऊ नका कपिराज. आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात.
त्यांना श्रद्धाभावानं ग्रहण केलं पाहिजे. जय भगवान धन्वंतरी. हे दिव्य औषधी, हे प्राणदायी माता संजीवनी. मी सुशैन वैद्य एका परमवीर सूर्यवंशी राजकुमाराच्या जीवनाची भीक मागतो तुझ्याकडे. हे मंगलकर्णी, आपल्या गुणांना प्रकट कर. आपल्या दिव्य प्रभावानं आरोग्यशास्त्राचे आयुर्वेदिक सिद्धांतांना सिद्ध कर. माते, एका धर्मरत मानवाच्या कल्याणासाठी तुझ्या पानांची आवश्यकता आहे. आपल्या पानांनी माझ्या रोग्याला आशीर्वाद प्रदान करावे. तो मेघनाथ, कुठे आहे तो मायावी? अरे, माझा धनुष्य आणि बाण कुठे गेले? कुठे आहे धनुष्य आणि बाण? बंधू, हे आहे तुझं धनुष्य आणि तू युद्धभूमीत नाही आहेस. दादा, आपण इथे? मी इथे कसा पोचलो? धीर धर सौमित्रा, खूप मोठं संकट आलं होतं. संकट? होय माझ्या भावा, आणि रघुकुलावर आलेल्या संकटाचं निवारण केलं संकटमोचन हनुमानानं.